तर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. कोण जिंकतंय कोण हरतंय याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. पहिलाच बॉल पहिलाच चेंडू आणि वाईट चेंडू दिलेला आहे. नो बॉल सॉरी दिलगिरी असावी. पहिलाच चेंडू नो बॉल टाकलेला आहे आणि हा चेंडू बीट केलेला काय केलेलं आहे वाईट चेंडू. अंपायर यांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. बॉलर आपला आहे ना मल्ली यांचा बॉल भाऊ बघूया कसा फेस करत आहेत. पुन्हा एकदा एक धाव केलेली आहे. फार उत्कृष्ट असे भाऊ बॅटिंग करतात. गेल्या 2-3 सामन्यामध्ये त्यांनी शेवटपर्यंत एकाकी लढत दिली होती. प्लेसमेंट स्वीप रिव्हर्स शॉट स्ट्रेट शॉट सगळ्याच प्रकारचे फटके त्यांच्याकडे आहेत. मल्ली यांचा पुढील चेंडू भाऊ यांना आणि उत्कृष्ट असा प्लेसमेंट टॅप केलेला आहे त्यांनी. सिंगल धाव आलेली आहे. व्हरायटी ऑफ शॉट्स त्यांच्या भात्यात आहेत. फार नजाकतपणे बॅटिंग करत आहेत ते. फारच छान. मल्ली यांचा पुढील चेंडू भाऊ यांच्यासाठी. पाहूया भाऊ काय करतात आपल्या संघासाठी. आणि बोल मल्ली यांनी त्यांना त्रिपाचित केलेला आहे. त्यांनी स्ट्रेटर वन टाकलेले आहे. बॉल खाली बसला आणि ते त्रिपाचित झालेले आहेत. मल्ली यांचं उत्कृष्ट गोलंदाजी. भाऊ टोटली बीट झाल्यामुळे ते त्रिपाचित झालेले आहेत. त्यानंतर आपल्या कांदिवलीत बोरिवली गोरेगाव जोगेश्वरी किंवा इतर ठिकाणी नावाजलेले असे आपले रोहन रामाणे फलंदाजीला आलेले आहेत. पाहूया ते आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. मल्ले यांचा पुढील चेंडू फेस करत आहेत रोहन रामाणे. फार अटीतडीचा सामना आहे. पाहूया मल्ले यांचा पुढील चेंडू रोहन रामाणे कशा पद्धतीने खेळत आहेत. रोहन रामाणे यांचे एक वैशिष्ट्य आहे की ते एक हाती मॅच घेऊन जातात. त्यांच्याकडे पुष्कळ प्रकारचे शॉट्स आहेत. मल्ली यांचा पुढील चेंडू रोहन रामाणे यांच्यासाठी आणि उत्कृष्ट अशी प्लेसमेंट. एक धाव त्यांना मिळालेली आहे. फारच छान. मल्ली यांचा पुढील चेंडू रोहन रामाणे यांच्यासाठी. गुड शॉट. 2 धावा मिळालेल्या आहेत रोहन रामाणे यांना आणि संघासाठी पण 2 धावा वाढलेल्या आहेत. गुड शॉट. फारच उत्तम फलंदाजी. फारच छान. पुढील धावा आणि एक स्वीप मारलेला आहे. गुड शॉट आणि एक षटक संपलेला आहे. 8 धावा झालेल्या आहेत. फलकावर 8 धावा लागलेल्या आहेत. फारच छान. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये बघूया मराठा फोर्स किती स्कोर करत आहे. त्या हिशोबाने ते टार्गेट किती देत आहेत ते आपल्याला कळेल. लौकिक हे आता फेस करतील मनीष शेडगे. 8 धावा झालेल्या आहेत. 8 धावा. मनीष शेडगे उत्कृष्ट गोलंदाज. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. पहिला चेंडू गौरव यांनी स्वीप मारलेला आहे. फारच छान बॅटिंग. लौकिक 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 यांचा उत्कृष्ट फटका मनीष शेडगे यांना. मनीष शेडगेंचा पुन्हा एकदा चेंडू टाकत आहेत ते. मनीष शेडगे बॉल टू लौकिक. पाहूया आपला लौकिक आपल्या संघाने काय करते आणि पुन्हा एकदा स्वीप शॉट अटेम्प्ट केलेला आहे पण वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. मनीष शेडगे यांनी वाईट चेंडू टाकलेला आहे. अतिरिक्त 2 धावा मिळालेल्या आहेत संघासाठी. मनीष शेडगे
यांच्याकडून 2 धावा मिळालेल्या आहेत. एक अतिरिक्त वाईटची धाव मिळालेली आहे. मनीष शेडगे एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. लौकिक हे सुद्धा फार उत्तम फलंदाजी करतात. फारच छान रंगतदार सामना. पुन्हा एकदा स्वीपचा फटका, परंतु ते बीट झालेले आहेत. मनीष शेडगे यांचा एक डॉट बॉल आलेला आहे. मनीष शेडगेचा पुन्हा एकदा पुढील चेंडू. बघूया लौकिक काय करतायत. फारच छान. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. फारच चांगली गोलंदाजी मनीष शेडगे यांची. फारच छान. मनीष शेडगे यांचा पुढील चेंडू. पाहूया लौकिक कसा फेस करत आहेत. मनीष शेडगे टू लौकिक. आणि त्यांनी एक धाव काढलेली आहे. फारच छान. मनीष शेडगे टू लौकिक. मनीष शेडगे गुड शॉट. आणि 2 धावा. संघाला 2 धावांचा खणखणीत फटका मारून संघाची धावसंख्या वाढवली आहे. धावांचा डोंगर रचत चाललेले आहेत. मनीष शेडगे यांचा शेवटचा चेंडू लौकिक यांच्यासाठी. पाहूया शेवटच्या चेंडूला लौकिक काय समाचार घेत आहेत. लास्ट बॉल त्यांना चकवलेला आहे, परंतु हो ना करतात धावचित होऊ शकतात. कॉलिंग ही फार महत्त्वाची असते. आणि अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. रनिंग बिटवीन द विकेटसाठी कॉलिंग फार गरजेची असते. 14 धावा झालेल्या आहेत. 2 षटकं संपलेली आहेत. 7 धावांचा ॲव्हरेज आहे पर ओव्हर. कॉलिंग फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कधी कधी आय कोऑर्डिनेशन करून सुद्धा तुम्ही कॉलिंग करू शकता. 2 षटकं संपलेली आहेत. फलकावर 14 धावा लागलेल्या आहेत. फार एक रोमहर्षक असा हा सामना चालू आहे. सर्व प्रेक्षकगण याचा 14 धावा लागलेल्या आहेत. मनमुराद आनंद घेत आहेत. डोळ्याचं पारणं फेडत आहेत. संडे सर्वांसाठी आनंदित असा संडे हा साजरा होत आहे. एक अविस्मरणीय सोहळा, गोल्डन मोमेंट सर्वांसाठी आहेत. रोहन रामाणे यांच्यासाठी गोलंदाजी घेऊन येत आहेत जय. आणि त्यांना बीट केलेला आहे. जय यांनी पहिल्याच बॉल बीट केलेला आहे रोहन रामाणे यांना. पाहूया पुढील चेंडू त्याचा समाचार कसा घेत आहेत. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा बीट केलेला आहे. पुन्हा एकदा बीट केलेला आहे. रोहन रामाणे यांच्यासाठी जय यांचा तिसरा चेंडू. पाहूया ते काय करतायत. त्यांनी सिंगल धाव काढलेली आहे. फारच छान सेन्सिबल बॅटिंग. त्यांच्या रोहन रामाणे यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे. ते बाहेरही टुर्नामेंट खेळतात. टुर्नामेंटचे प्लेयर आहेत ते, विशेष खास प्लेयर आहेत. पुढील चेंडू जय यांचा रोहन रामाणेंसाठी. पाहूया रोहन रामाणे काय करतात. पुढे जाऊन त्यांनी सरसत मारलेला आहे आणि 2 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. एक धाव मिळालेली आहे. 1 धाव मिळालेली आहे. जय यांचा शेवटचा चेंडू रोहन रामाणे यांच्यासाठी. आणि त्यांनी उत्कृष्ट फिल्डिंग. त्यांनी गॅपमध्ये ढकललेला, परंतु तितकीच उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे. शेवटचा चेंडू रोहन रामाणे यांच्यासाठी.
गुड शॉट, उत्कृष्ट अशी फिल्डिंग, 2 धावा मिळालेल्या आहेत. फारच छान फिल्डिंग, चौकार होता परंतु तो पेरू नितेश सालप पूर्ण कांदिवलीमध्ये जॉन्टी रोड्स म्हणून ओळखले जातात. फारच छान फिल्डिंग केली त्यांनी, नाहीतर चौकारच होता तो, खणखणीत चौकार मारलेला. पण बॅड लक, तितकीच उत्कृष्ट फिल्डिंग. रात्री सुद्धा त्यांना मला वाटते बॉल फुटबॉल सारखा दिसतो. उत्कृष्ट फिल्डिंगचा नमुना जॉन्टी रोड्स. शेवटचं षटक घेऊन येत आहेत साईनगरचा राजा या संघाकडून नितेश सालप उर्फ पेरू. अठरा धावा फलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येत आहेत नितेश सालप. आणि लौकिक पाहूया त्यांचा कसा समाचार घेत आहेत. शेवटचं षटक नितेश सालप वर्सेस लौकिक. फारच छान, रोमहर्षक असा हा सामना चाललेला आहे. पहिला चेंडू नितेश सालप आणि खणखणीत मारलेला. 4 धावा मिळालेल्या आहेत लौकिक यांना. अशा पद्धतीने 22 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार नितेश सालप. पाहूया आता कसं कमबॅक करतायत. लौकिक यांचा खणखणीत चौकार पाहायला मिळालेला आहे. दुसरा चेंडू नितेश सालप यांचा लौकिक यांना. पुन्हा एकदा पुढे सरसावत त्यांनी टोलवलेला चेंडू आणि 1 धाव काढलेली आहे. नितेश सालप यांचा तिसरा चेंडू. पाहूया समाचार कसा घेत आहेत त्याचा. पुन्हा बॅट्समनला सेट होऊ द्यावे. नितेश सालप यांचा पुढील चेंडू लौकिकसाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावत त्यांनी मारलेला फटका आणि बाद. अशा प्रकारे लौकिक यांचा विकेट घेण्यास नितेश सालप यांना यश प्राप्त झालेलं आहे. बाहेर अशा प्रकारे लौकिक हे बाहेर मारून आऊट झालेले आहेत. नितेश सालप यांनी त्यांचा विकेट घेतलेला आहे. फारच छान अटीतटीचा सामना. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी. अनिश्चित खेळ आहे. कधी काय होईल काय सांगू शकत नाही. साईनगरचा राजा वर्सेस मराठा फोर्स. पुढील चेंडू नितेश सालप यांचा. पाहूया पुढे जाऊन सरसवलं चेंडू आणि 4 धावा. फारच छान शॉट. 4 धावा मारलेल्या आहेत. प्रथमेश यांनी संघासाठी 4 महत्त्वाच्या धावा काढलेल्या आहेत. या 4 धावा त्यांच्या संघासाठी फार महत्त्वाच्या आहेत. खणखणीत चौकार मारलेला आहे. 400चा ॲव्हरेज आहे त्यांचा. पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी 4 धावा काढलेल्या आहेत. पुढील चेंडू नितेश सालप यांचा. प्रथमेश पाहूया काय करतायत. पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे त्यांनी. पुढील चेंडू पुढे सरसावत त्यांनी बाहेर मारलेला आहे. जोश में होश खो बैठे. क्रिकेटमध्ये तुम्हाला टेम्परामेंट पाहिजे. पहिल्या चेंडूवर 4 मारल्यामुळे ते जोशमध्ये आले. जोश में होश खो बैठे. टेम्परामेंट इज मस्ट फॉर क्रिकेट हे ते विसरून गेलेले वाटतायत. त्यामुळे उत्कृष्ट चौकार मारल्याने त्यांनी बाहेर मारलेला आहे. जोश में होश खो बैठे. पाहूया आता पुढील चेंडूवर कोण आले. पुढील चेंडूवर फलंदाज काय करतायत ते.
पुढे सरजत त्यांनी 2 धावा काढलेल्या आहेत. छान प्लेसमेंट, उत्कृष्ट प्लेसमेंटचा नमुना. गुड शॉट, गुड बॅटिंग, वेल प्लेड मराठा फोर्स. साईनगरच्या राजाला जिंकण्यासाठी त्यांनी 30 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 29 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 30 धावा त्यांना जिंकण्यासाठी करायच्या आहेत. साईनगर राजासाठी 30 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 24 बॉल 30 धावा. मराठा फोर्स यांनी 29 धावा काढल्यामुळे साईनगरच्या राजाला 30 धावा करायच्या आहेत. फार कठीण असं आव्हान आहे. पण साईनगरच्या राजांमध्ये टीममध्ये सुद्धा फार चांगले उत्कृष्ट खेळाडू आहेत, फलंदाज आहेत. मराठा फोर्स, कमान मराठा फोर्स. साईनगरचा राजा वर्सेस मराठा फोर्स. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके. चला सामना चालू होता है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हो सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है मेरे यारो, हौसलों से उड़ान होती है. आत्मविश्वास फार महत्वाचा आहे मित्रांनो. कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला. कॉन्फिडन्स असेल तर काही करू शकता, पण ओव्हर कॉन्फिडन्स वर जाऊ नका. 30 धावांचं आव्हान साईनगरच्या राजाला दिलेलं आहे. अशक्य असं काहीच नाही जगात. फक्त कॉन्फिडन्स ठेवा, जिद्दीने खेळा, चिकाटीने खेळा, स्पोर्ट्समनशिप स्पिरिट ठेवा खेळताना. बी पॉझिटिव्ह. आपण जिंकणारच या दिशेने खेळा. बॉडी लँग्वेज ठेवा तुमची तशी. देहबोली फार महत्वाची असते. 30 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत साईनगरच्या राजाला. पाहूया साईनगरचा राजा आपल्या संघासाठी काय करत आहेत. मनीष शेडगे उत्कृष्ट फलंदाज, कांदिवलीमध्ये नावाजलेले खेळाडू, हर उन्हारी खेळाडू म्हणून ओळखले जातात. पाहूया ते आपल्या साईनगरच्या राजासाठी आता काय योगदान देत आहेत. ते गेल्या 3-4 मॅच मध्ये ते सातत्याने फलंदाजी करत आहेत. पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रथमेश बोल टू मनीष शेडगे. पाहूया रंगतदार सामन्याची सुरुवात होत आहे. पहिला चेंडू आणि मनीष शेडगे यांना बीट करण्यात प्रथमेश यांना यश मिळालेलं आहे. मनीष शेडगे नावाजलेले फलंदाज, प्रथमेश नावाजलेले गोलंदाज. पाहूया दुसरा चेंडू आणि त्यांनी 1 धाव मारलेले आहे, स्वीप मारलेला आहे. प्रथमेश यांचा पुढील चेंडू पाहूया मनीष शेडगे कसा फेस करत आहेत. 1 धाव त्यांनी काढलेली आहे. मनीष शेडगेचे वैशिष्ट्य आहे की जमिनीलगत ते फटके मारतात. त्यांच्याकडे फटक्यांची फार मोठी व्हरायटी आहे. पुढे जाऊन त्यांनी टोला आणि बाहेर मारून ते आऊट झालेले आहेत. मराठा फोर्स यांच्या संघामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण मेन विकेट त्यांनी घेतलेला आहे. जवळजवळ अर्धी मॅच त्यांनी खिशात घातलेली आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तरी पण मनीष शेडगे यांचा मेन विकेट काढत प्रथमेश यांनी आपल्या संघाला आशेचे किरण दाखवलेले आहेत. आदमी उम्मीदों पे जीता है. आदमी के अगर इरादे बुलंद हो तो चट्टान भी गिरा सकते हैं. नितेश सालप उर्फ पेरू. गुड शॉट. 1 धाव काढलेली आहे. प्रथमेश यांचा पुढील चेंडू पाहूया नितेश सालप कसा फेस करतात ते. नितेश सालप हे सुद्धा हरवणारे खेळाडू आहेत. प्रथमेश
यांचा पुढील चेंडू नितेश सालप यांच्यासाठी आणि नो बॉल घोषित केलेले आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत नितेश सालप यांना. फारच छान बॅटिंग करत आहेत. वरुण राजाने पण हजेरी लावलेली आहे, त्यालाही आवडलेलं आहे. निसर्ग सुद्धा पहा मनमुराद आनंद घेत आहे. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईड घोषित करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने आता पावसाळी पर्व चालू होत आहे असं वाटत आहे, कारण पाऊस सुद्धा आलेला आहे. पावसाच्या धुंदमय गारव्यात ही मॅच चालू आहे. डेड बॉल म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. वरुण राजा यांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि सेफ चेंडू पाहूया. सहा धावा फलकावर लागलेल्या आहेत. 18 बॉल 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. आव्हान तसं का अशक्य नाहीये, फक्त 6 धावावरती आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल. मनीष शेडगे यांचा विकेट गेलेला आहे. आता नटे गौरव नटे आपल्या नावाला साजेशी अशी बॅटिंग करतात. पाहूया गौरव आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. आणि बॉलिंग करतायत मोनिश बॉलिंग करतायत गौरव यांना. 24 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 24 धावा, 6 धावा वर आहेत. आव्हान तसं काय कठीण नाहीये. 18 बॉल 24 धावा. मोनिश यांची गोलंदाजी फारच छान करतात. गौरव हे सुद्धा नावाजलेले फलंदाज आहेत, समजदारीने बॅटिंग करतात. पाहूया मोनिश आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अतिरिक्त धाव, वाईट चेंडू म्हणून 2 धावा मिळालेल्या आहेत. पहिला चेंडू वाईट बॉल टाकलेला आहे. गौरव यांच्याकडे पुढील चेंडू आणि त्यांनी अपील केलेलं आहे, बीट केलेलं आहे. बीट केलेला आहे. मोनिश यांचा चांगला चेंडू गौरव नटे यांना. पुढील चेंडू आणि मस्तपैकी बीट केलेला आहे. किपरने सुंदररित्या पकडलेला आहे. चलाकीने यष्टिरक्षकाने तो पकडलेला चेंडू. दुसरा बॉल बीट केलेला आहे. कंटिन्यू 2 बॉल बीट केलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीचं आकर्षण. व्हॉट अ मॅच. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळालेली आहे. फारच छान चेंडू टाकतात मोनिश, फारच छान. पुढील चेंडू मोनिश फेस गौरव नाटे. उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी. पुढे सरसावत त्यांनी फटका मारलेला आहे आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. नितेश सालप हे चित्त्याच्या वेगाने धावतात. एव्हरीथिंग इज नितेश सालप एकदा धावत सुटले का शताब्दीच्या वेगाने धावत असतात, जनशताब्दी. मोनिशचा पुढील चेंडू मोनिश यांचा पुढील चेंडू नितेश सालप यांना.
पाहूया संघाने काय करतात आणि ते त्यांनी उत्तमरित्या एक धाव काढलेली आहे. अतिरिक्त धाव मोनिश यांचा पुढील चेंडू. पुढील चेंडू आणि मोनिश हे भरकटलेले आहेत. 2 धावा मिळालेले आहेत. प्रेक्षकांचा जल्लोष उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या पुढे आहे. इथे सालप उत्कृष्ट फलंदाजी करताना पुन्हा एक धाव त्यांनी काढलेली आहे. 16 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 12 बॉल 14 धावांची गरज अजून आहे. फक्त 2 धावा 12 चेंडू 14 धावा. 12 चेंडू 14 धावा. मराठा फोर्स लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू 14 धावा. फक्त 2 धावावरती आहेत. दोन्ही संघ साजेसे असे संघ आहेत. एकापेक्षा एक आहेत. सरस आहेत. पाहूया कोण जिंकतंय कोण हरतंय. शेवटी खेळ म्हटलं का हार आणि जीत आलीच. जो उत्तम गेम करेल तो जिंकेल. लौकिक गोलंदाजी करतायत आणि गौरव फलंदाजी करत आहेत. लौकिक बॉल टू गौरव. गोल्डन मोमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. गौरव फार उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत. खऱ्या अर्थाने पावसाळी पर्व आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. लौकिक बॉल टू गौरव. पहिला चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव त्यांनी काढलेली आहे. 11 बॉल 13 धावा. इंच भूमी लढवू. एक धावांचं लक्ष ते गाठत आहेत. विजय पताकाच्या समीप येत आहेत. दोन्ही संघांना संधी आहे. सेम चान्स बोथ द टीम्स. पाहूया लौकिक आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवत आहेत का. लौकिक यांचा पुढील चेंडू गौरव यांना. उत्कृष्ट असा आणि त्यांनी एक धाव केलेला आहे. बसून बॅटिंग केलेली आहे गौरव यांनी. कबड्डीमध्ये जशी बैठी खेळतात तसं क्रिकेटमध्ये पण त्यांनी बैठा स्वीप मारलेला आहे. लौकिक यांचा पुन्हा एकदा पुढील चेंडू फेस करतायत गौरव. गौरव नाटे. लौकिक बॉल टू गौरव. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी. बॉल टू बॉल मॅच चालू आहे आणि हा त्यांना बीट केलेला आहे. बॉल बीट झालेले आहेत गौरव. एक डॉट बॉल आलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी. वेल किपिंग. गुड किप. पुढील चेंडू गौरव यांच्यासाठी.
पाहूया, बॉल टू बॉल मॅच चाललेली आहे. क्रुशियल स्टेज चालू आहे आणि हा अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, एक धाव आलेली आहे. वाईट चेंडू टाकलेला आहे त्यांनी. पाहूया पुढील चेंडू ते कसा टाकतायत, ते कमबॅक करतायत का आपल्या संघासाठी. गौरव आणि बोल्ड, फार छान त्यांनी बोल्ड काढलेला आहे. त्रिफळाचीत, काय लेग ब्रेक केलेला आहे त्यांनी. उत्कृष्ट उत्कृष्ट लेग ब्रेकचं प्रदर्शन, अक्षरशः शेन वॉर्न सारखं टाकलेलं आहे. गौरव अक्षरशः बीट होऊन त्यांना कळत नाही की आपला लिस्टम कधी उडाला आहे. गुड बॉलिंग, वेल जॉब, गुड डन, वेल डन, गुड गोईंग. आता जय आपल्या संघाडी काय करत बघूया. जय हे ऑलराऊंडर प्लेयर आहेत, ऑलराऊंडर प्लेयर आहेत जय, म्हणून गेल्या 2 मॅचला सामनावीर म्हणून घोषित केलेला आहे त्यांना. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात. पुढील चेंडू आहे गौरव लौकिक यांचा जय यांना. उत्कंठा शिगेला पोचत चाललेली आहे. बॉल टू बॉल मॅच, रोमहर्षक असा लढा. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा मॅच साईनगरचा राजाकडे झुकलेली आहे. लौकिक यांचा पुढील चेंडू जय यांच्यासाठी आणि उत्कृष्ट फटका मारलेला आहे. उत्कृष्ट फटका मारलेला आहे जय यांनी. सात चेंडू 9 धावा, 7 चेंडू 9 धावा. रोमहर्षक लढा चालू आहे. रोमहर्षक लढा चालू आहे. 7 मध्ये 9 पाहिजेत. उत्कृष्ट फटका जय यांचा, ऑलराऊंडर म्हणून ते ओळखले जातात. 6 चेंडू 8 धावा, 6 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मोमेंट, गोल्डन मोमेंट म्हणून ओळखली जाणार आहे. सुवर्ण अक्षरात नोंद केली जाईल या सामन्याची. दोन्ही संघ एकापेक्षा एक सरशीचे आहेत. चुरशीचा सामना होत आहे. अक्षरशः डोळे खेळवणारा सामना होत आहे. नेत्रदीपक असा सोहळा आहे, सामना आहे. सर्व प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. जो जिता होईल सिकंदर थोड्याच वेळात साबित होणार आहे. जिंदगी की इस होड़ में आप हमेशा अव्वल रहना, जिंदगी के इस होड़ में आप हमेशा अव्वल रहना. परवरदिगार से यही गुजारिश करता हूँ, आप जहाँ भी रहो वहाँ खुश रहना, वहाँ खुश रहना. शेवटचं षटक घेऊन येत आहेत. गावडे, गावडे बॉल टू पेरू. नितेश सालप एका हाती त्यांनी मॅच फिरवलेली आहे. नितेश सालप यांच्यासाठी गावडे यांचा पुढील चेंडू. पाहूया नितेश सालप आपल्या संघाडी काय करत आहेत. गावडे बॉल टू नितेश सालप. नलावडे आर या पार, धनावडे आर या पारची मोमेंट आता आपल्याला बघायला मिळणार आहे. नलावडे बॉल टू फर्स्ट बॉल अँड बाऊने बॉल सेफ काढलेला, पण तो डॉट बॉल न आता 1 रन दिलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. नलावडे, नलावडे, गावडे, गावडे बॉल टू नितेश सालप. त्यांनी बीट केला होता. स्टंपिंग साठी त्यांना सुवर्ण संधी आलेली, परंतु त्यांना ती घेता नाही आली. गावडे यांचा पुढील आणि 1 धाव नितेश सालप यांना मिळालेली आहे. 4 चेंडू 6 धावा. अक्षय शिगवण हे फार धडाडीचे फलंदाज, गोलंदाज, सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खेळाडू, गुणी खेळाडू म्हणून ओळखले जातात.
निलेश सालप यांचा पुढील चेंडू आणि 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 भाऊंनी स्टंपिंग केलेलं आहे, त्यांच्याकडे एकदा सुटला होता. फारच रोमांचक सामना. भाऊंकडून बॉल सुटला होता परंतु तितक्याच जलद गतीने त्यांनी तो अडवला आणि स्टंपिंग घेतलेला आहे. नितेश सालेप यांनी चांगला प्रयत्न केला होता आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. भाऊ यांनी फार जलद गतीने अलर्टनेसपणा दाखवलेला आहे आणि त्यांनी स्टंपिंग घेतलेला आहे. पुन्हा एकदा मराठा फोर्समध्ये उल्हास निर्माण झालेला आहे. भाऊ तुम्हाला लवकरच मिळेल खाऊ. भाऊ यांनी जलद गतीने कलेक्ट करून मस्त स्टंपिंग घेतलेलं आहे. गुड बॉलिंग गावडे सर, वेल बोल्ड. चांगलं गोलंदाजी करत आहेत गावडे, उत्तम गोलंदाजी. फारच गावडे हे फारच उत्तम गोलंदाजी करत आहेत. मराठा फोर्स वर्सेस साईनगर राजा. गावडे यांचा शेवटचा पुढील चेंडू पाहूया आणि एक धाव गेलेली आहे. एक धाव मिळवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आता पाहूया जय आपल्या संघासाठी काय चमत्कार करतात. आपल्या संघाला ते विजयश्री खेचून आणून देतात का पाहूया. 2 चेंडू 5 धावा. या चेंडूवर निर्णायक क्षण आहे. या चेंडूवर जर चौकार आला तर त्यांनी मॅच वर शिक्कामोर्तब केले असं म्हणावं लागेल. विजय शिक्कामोर्तब. 2 चेंडू 5 धावा. फारच क्रुशियल स्टेज आलेली आहे. या चेंडूवर गेम अवलंबून आहे. या चेंडूवर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. पाहूया जे आपल्या संघाने काय करतात. आणि गावडे पाहूया, गावडे यांचा पुढचा चेंडू आणि पुढे येऊन त्यांनी सरतवलेला आहे आणि उत्कृष्ट फिल्डिंग. एक धाव मिळालेली आहे. आता एक धाव, एक चेंडू 4 धावा. एका चेंडूमध्ये 4 धावा मारणे गरजेचं आहे. पाहूया जय आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणत आहेत का. जय यांनी जर 4 धावा मारल्या तर ते या मॅचचे हिरो म्हणून ओळखले जातील. तसेच गावडे यांनी जर या बॉलवर 4 धावा नाही करू दिल्या तर त्यांना हिरो म्हणून मानले जाईल. दोघांकडे सुवर्ण संधी आलेली आहे. क्रुशियल मोमेंटला मॅच आलेली आहे. अशी मॅच होणे नाही. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. गावडे यांचा उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. पाहूया जय आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. आर्या पाल पुढे जाऊन सरसर चेंडू आणि मराठा फोर्स जिंकलेले आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. मराठा फोर्सचं हार्दिक अभिनंदन. विजयश्री खेचून आणलेली आहे. बॅड लक साईनगरचा राजा. उत्तम प्रयत्न केला होता त्यांनी. छान फिल्डिंग केलेली आहे. मराठा फोर्सचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि साईनगर राजाचं कौतुक करावं थोडं कमी आहे. त्यांनी फार शिताफीने लढाई दिली होती. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी कोण जिंकेल कधी कोण हारेल काही सांगू शकत नाही. मराठा फोर्सचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. गावडे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. गावडे यांनी मॅच आणलेली आहे. कारण 6 बॉलमध्ये 8 रन फारच छोटंसं आव्हान होतं. पण त्यांनी शेवटच्या चेंडूवर 4 धावा शिल्लक ठेवल्या आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गणपती बाप्पा मोरया. मराठा फोर्स आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. गुड जॉब, वेल डन. गावडे यांनी उत्कृष्ट बॉलिंग केलेली आहे. वेल डन, छान. अभिनंदन. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ग्रेट अचिव्हमेंट.
गुड गोईंग, छान बॅटिंग केलेली आहे, छान गोलंदाजी. गावडे यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. सामनावीर लौकिक यांना घोषित केलेला आहे. लौकिक यांनी टॉस का बॉस या व्यासपीठावरून आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. सामनावीर लौकिक यांनी आपल्या लौकिकाला साजेसा असा